अनेकदा लहान मुलांना त्यांचा होणारा लैंगिक छळ कळत नाही, त्यामुळेच त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाचं ज्ञान देण्यासाठी पोलीसवाली दीदी ही संकल्पना अंमलात आणण्यात आलेली आहे। संकल्पना काय पाहूया। लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय। चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाच्याही बातम्या वरचेवर यायला लागल्या आहेत। अनेकदा लहान मुलांना त्यांच्यासोबत काय होतंय हे कळत नाही। त्यांना कळेल अशा भाषेत या सगळ्या प्रकारांबाबत माहिती असावी। चांगल्या वाईटातला फरक कळावा यासाठी एक संकल्पना सुरू करण्यात आली आहे। पोलीस दीदी असे या संकल्पनेचं नाव आहे। या लहान मुलांना तो जो लैंगिक अत्याचार होतो आहे तो लैंगिक अत्याचार आहे, अपराध आहे आणि त्याच्यापासून स्वतःला कसं वाचायचं किंवा लैंगिक अत्याचार म्हणजे काय, त्यांच्या बाबतीत ते कसं ओळखायचं हे मुलांना आपण जाऊन शिकवायचं ही यामागची कल्पना आहे। हे जर शिकवलं तर त्यांना स्वतःलाच कळेल की हे जे होते हे बरोबर नाही आणि त्याला ते विरोध करतील। आपल्यासोबत जे घडतंय ते चुकीचं घडतंय हे मुलांना कळावं। एखादा माणूस चुकीचं वागत असेल तर ते आईवडिलांना किंवा घरातल्या मोठ्यांना कसं सांगावं हे लहान मुलांना शिकवलं जाईल। जेणेकरून अत्याचार सहन न करता त्याविरोधात आवाज उठवणं शक्य होईल। मुलं स्वतःबद्दल एक न्यूनगंड तयार करतात आणि हे आईवडिलांना सांगत नाहीत। एक अंतर असतं किंवा एक भीतीने की हे सांगायचं कसं हेही कळत नसतं। हे चुकीचं आहे, अटॅचमेंट आहे, हे झालं नाही पाहिजे हेही बऱ्याच वेळा कळत नाही। तर ह्या योजनेमुळे काय झालं की आम्ही दीदी मोठी बहीण म्हणून त्यांना अप्रोच व्हायचा प्रयत्न करतो आहे। त्यांच्या मनातला हा न्यूनगंड ही भीती संपावी। जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, जो अपराध आहे तो अपराधच आहे हे त्यांना आत्तापासून कळावं। मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार मुलांनी घरच्यांना जरूर सांगावे। मात्र भीतीपोटी जर सांगता येत नसतील तर मुलांनी पोलीस दीदीला फोन करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत। यासाठी या पोलीस दीदी शाळांमध्ये जाऊन मुला-मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत आणि त्यांना अन्यायाविरुद्ध बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहेत। 12 साल की लड़की थी, वो पुलिस स्टेशन में आई। मैं ड्यूटी ऑफिसर थी, तब उसने मुझे पहचाना। मुझे बोला हाँ दीदी मुझे आपको कुछ बताना है। शैम्पू लाने के लिए गई थी, तब वो दुकानदार ने उसके साथ अश्लील संभाषण किया था। वो इंसान वो लेडीज़ के साथ भी गलत बातें करता था, लेकिन वो बच्ची में इतनी हिम्मत आ गई कि वो उसने सामने से आके हमें बताया और वो बच्ची के कहने पे हमने केस रजिस्टर किया। यानी कि जो बड़ी बड़ी महिलाएं होती है वो सामने नहीं आ पा रही है, लेकिन ये पुलिस दीदी योजना के थ्रू एक 12 साल की बच्ची आके बताती है और उससे हमने केस रजिस्टर किया। महाराष्ट्र पोलिसांनी हाती घेतलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे। या नव्या उपक्रमामुळे लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त करण्यात येते। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। लहान मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या पोलीस दीदींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। अल्पवयीन मुलांमध्ये होणारे लैंगिक शोषण सारखे गुन्हे थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक नवीन योजना राबवली आहे, ती आहे पोलीस दीदी। ही टीम आहे, ही पोलीस दीदीची टीम आहे। आपण ह्यांची जाणून घेऊया। मी ती जाणीव करून देतो की हे गुड टच आहे, हे बॅड टच आहे। जर कोण बॅड टच असं तुम्हाला करत असेल तर ते तुम्ही सहन न करता तुम्ही आई वडिलांना, टीचर्सना किंवा कोणीच नाही ऐकत असेल तर आम्ही एक तुमच्या दीदीसारखा आहोत, तुम्ही आम्हाला सांगू शकता। आणि असे अनुभव आम्हाला पोलीस स्टेशनलाही आलेले आहेत की काही मुलींनी आम्हाला येऊन पण सांगितलं आहे की ते असं असं आमच्या बरोबर होतंय, घडतंय, तर आम्ही ते गुन्हे रोखू शकलेलो आहेत। यात आम्हाला यशही आलेलं आहे। त्यामुळे या योजनेतून आम्ही काही गुन्हे लहान मुलांवर जे होतात ते रोखू शकतो याचा आम्हाला कॉन्फिडन्सही आलेला आहे या योजनेद्वारे। काही गोष्ट अशी असतात जी मुलं आपल्या वडिलांना सांगतात किंवा बहिणीला सांगतात, मग तुमचा अनुभव काय आहे? हा अनुभव इतका छान आहे। आजच इथे छोटी पोरगी आहे, ती अशी गप्पा मारताना ती इतकं भरभरून बोलत होती की तिला मी विचारलं की तुला पोलिसाची भीती वाटते का? बिलकुल नाही म्हटलं। तू माझ्याशी गप्पा मारतेस एवढी, ह्याच्या अगोदर कधी पोलिसाची भीती वाटत होती का? नाही म्हटली। ते एवढे त्यांचे अनुभव शेअर करतात आमच्याशी, गुड टच, बॅड टच, त्यांच्या फ्रेंड सर्कल बरोबर झालेल्या गोष्टी ते आम्हाला सांगतात की असं होतं, मग आपण काय करू शकतो।
रस्त्याने जाता येतं, या छोट्या पोरी 5 ते 7 वर्षाच्या की पोरं त्रास देतात, मग आम्ही आमचा रस्ता बदलायचा का? आम्ही चुकीचे आहोत का? आम्ही पॅरेंट्सला सांगितलं तर ते आम्हाला ओरडतील. आम्ही जे नंबर दिलेत त्यांना सांगितलं या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्ही चेंज करायची गरज नाही. आम्ही म्हणून जेव्हा दीदी म्हणून आम्ही सेमिनार घेतो तर एक विश्वास आम्ही त्यांच्यात निर्माण करतो. मोठी बहीण म्हणून त्यांना अप्रोच व्हायचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या मनातला हा न्यूनगंड, ही भीती संपावी आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, जो अपराध आहे तो अपराधच आहे हे त्यांना आत्तापासून कळावं. आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार हे प्रत्येकाच्या हृदयाला चटका लावणारे असतात, कारण त्या मुलांना कळतच नाही. बरेच तर मुलं अशी असतात की त्यांना ते कळतच नसतं की हा अत्याचार, ही स्टेप म्हणजे पुढचा होणारा अत्याचाराचं एक पहिलं पाऊल आहे समोरच्या आरोपीचं, हे कळत नसतं. जेव्हा आपण ही त्यांना जाणीव करून द्यायला लागलो तेव्हा त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की नाही, की आम्ही असं जाऊन पोलीस दिदीला सांगू शकतो. धन्यवाद. या दिदीने खूप खूप धन्यवाद. तर हे पोलीस दिदी आहेत, म्हणजे एक मोठी बहीण, आणि ही मोठी बहीण आपल्या छोट्या भाव आणि बहिणीसाठी किती सेफ्टी राहावं, त्यांच्यावर लैंगिक छळ होऊ नये याची पूर्ण काळजी घेत आहेत आणि त्या मुलांना पूर्ण समज देत आहेत. मुंबई पोलिसांचे चांगली हे उपक्रम आहे, चांगली योजना आहे आणि याची भविष्यात चांगले प्रचार मिळतील. या मनोजसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि या पोलीस दिदी सध्या आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. मी त्या सगळ्यांची ओळख करून देतोय. सगळ्यात पहिले मी स्टुडिओमध्ये स्वागत करतोय मनीषा शिर्के यांचं, त्यासोबतच मी स्वागत करतोय शोभा ढिवरे यांचं, आणि आपल्यासोबत असणार आहेत तबस्सुम मखदूम. या तिघींशी आपण बोलणार आहोत आणि ही संकल्पना नेमकी काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिले मी सुरुवात करतोय मनीषा शिर्के यांच्यापासून. मनीषाताई, तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संकल्पना तुम्हाला नेमकी सुचली कशी? नाही, ही आम्हाला म्हणण्यापेक्षा ही झोन 6 DCP संग्रामसिंग निशानदार सर होते. आत्ता सध्या ट्रान्सफर झाली. तर एक 2014मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक छोट्या मुलीचा रेप केस झाली. जवळच्याच ओळखीच्याच यानं रेप केला, मारून टाकलं तिला आणि कचराकुंडीत टाकली. आरोपी हा तक्रार देताना बरोबर होता, मुलीचं प्रेत सापडल्यानंतर बरोबर होता, त्यानंतर अंत्ययात्रेलाही बरोबर होता, मोर्चातही सहभागी होता. तर अशामध्ये तो बरोबर होता, जवळचा होता, पण अपराध करून तो ह्यांच्यामध्ये सामील झालेला होता. तर ही जी घटना होती इतकी चटका लावणारी होती, इतकी हळहळणारी होती की याच्यातनं एक सगळ्या समाजातूनच हे झालं की पोलिसांनी पण लहान मुलांच्या बाबतीत अलर्ट व्हायला पाहिजे. पण अलर्ट म्हणजे काय, आता मुलांच्या जवळ जायचा एक मार्ग म्हणून मग DCP निशानदार सरांनी मिटिंग्स घेतल्या. ज्या NGOज आहेत, स्नेहा आहे, राहत, कोरो वगैरे या संघटनांच्या वगैरे जे NGOज आहेत त्यांची एक मिटिंग झाली आणि त्यातून पोलीस दिदी ही संकल्पना पुढे आली. आणि मग DCP सरांनी आमचे जे परिमंडळ 6मध्ये लेडीज ऑफिसर्स आहेत, जे सब इन्स्पेक्टर आहेत, त्यांना एक पोलीस दिदी म्हणून डेप्यूट करण्यात आलं आणि त्यांच्याबरोबर एक लेडी कॉन्स्टेबल, एक हवलदार, पुन्हा जे त्यावेळेस असतील वरिष्ठ कोण अधिकारी असतील PI दर्जाचे, ते एक असे देऊन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन वगैरे ती संकल्पना राबवायचा सुरुवात केली. त्यातून ही जन्माला आली. म्हणजे DCP निशानदार सरांनी ही योजना सुरुवात केली योजनेला. शोभाताई यांच्याकडे जातो. तुम्ही स्वतः पोलीस दिदी म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला नेमके काय अनुभव आलेले आहेत या सगळ्या काळामध्ये? कशा पद्धतीनं तुम्ही संपर्क साधता या लहान मुलांशी? सुरुवातीला आम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल सरांना भेटतो, त्यांची मीटिंग घेतो, त्यांच्याशी पहिले डिस्कस करतो की पोलीस दिदीबद्दल त्यांना माहिती देतो. त्यानंतर मग वेळ, टायमिंग वगैरे सर्व म्हणजे दिनांक, वेळ असं सर्व ठरवून घेतो आम्ही की कधी मुलांची मीटिंग घ्यायची वगैरे. ते सांगतात त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष शाळेत वगैरे कॉलेजमध्ये मीटिंग घेतो मुलांची. मीटिंग घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांचं आपलं जे रिलेशन असतं ते, म्हणजे लहान मुलं आपल्याला पहिले घाबरतात, त्यांना भीती वाटते की पोलीस म्हणून आलेत असं. तर त्यांना पोलीस म्हणून न बोलता आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या दिदी आहोत, दिदी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधतो. त्यावेळेस त्यांना कुठेतरी जवळीक वाटते. मग त्यानंतर आम्ही माहिती देतो की पोलीस दिदी आम्ही काय म्हणून आलो आहोत आणि तसं छेडछाड काय असते या परीने त्यांना सांगत असतो. आणि छेडछाडच्या बाबतीत जर आमच्या परीने जर होत नसेल सांगणं वगैरे, कारण की त्यांना भीती वाटते म्हणून आम्ही तसे ॲनिमेशन क्लिप्स दाखवतो, व्हिडिओ वगैरे, की गुड टच काय आहे त्याच्यात, बॅड टच काय आहे. मग हे सर्व माहिती दिल्यानंतर त्यांना ह्याच्यानंतर काय प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला पाहिजे. तसंच पोलीस ते आमच्या हेल्पलाईन्स सांगतो, 100, 103, लहान मुलांची चाइल्ड हेल्पलाईन आहे 1098, याची माहिती देतो. आणि आमचे पर्सनल मोबाईल्स नंबरचे आम्ही एक स्टिकर्स बनवले ते असे, ते स्टिकरची वगैरे आम्ही माहिती देतो की तुम्हाला कधीही मदत हवी असली पोलिसांनी तर तुम्ही आम्हाला मोबाईलवर SMS करा किंवा फोन करा. डे असो नाईट असो 24 तास तुम्ही कधीही आम्हाला कळू शकतात, म्हणजे आम्ही त्यांना मदत करायला तत्पर आहोत. तुम्हाला काय अनुभव आले या सगळ्या काळामध्ये? कारण तुम्ही बऱ्याच मुलांशी आत्तापर्यंत बोललेला, मुलींशी बोललेला आहात. काय अनुभव आले तुम्हाला या सगळ्या संभाषणात?
युनिफॉर्ममधील एक मोठी बहीण म्हणून आम्ही त्यांच्यासमोर जेव्हा गेलो त्यांनाही ते आवडलं आणि आम्हाला असे अनुभव आलेत की आम्ही त्यांना पर्सनल आमचे मोबाईल नंबर शेअर केलेले होते. तर ते शेअर केल्यानंतर आम्हाला लहान मुलांनी फोन करून बऱ्याच अशा घटना घडल्यात की त्यांनी आम्हाला फोन करून त्यांच्याबाबत जे अत्याचार घडत आहेत त्याबाबत आम्हाला माहिती दिली. ती माहिती मिळताच आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे. असे काही अनुभव आलेले आहेत आम्हाला. त्यापैकी एक अनुभव मी शेअर करू इच्छिते. एक 12 वर्षाची मुलगी होती. ती एका दुकानामध्ये शॅम्पू आणायला गेली होती. तर त्या दुकानदाराने तिच्याशी अश्लील संभाषण केलं होतं. ती न घाबरता पोलीस स्टेशनला आली आणि योगायोगाने मी ड्युटी ऑफिसर होते त्यावेळी. ती आली आणि मला म्हणली की दीदी तुम्ही शाळेत आला होता आणि तुम्ही आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की अशा काही गोष्टी घडल्या तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा म्हणून. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे म्हणून. मग तिला मी बाजूला घेतलं, लेडीज रूममध्ये घेऊन गेले, पाणी वगैरे दिलं आणि तिला सविस्तर विचारल्यानंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन केस रजिस्टर केली. केस रजिस्टर केल्यानंतर त्याच परिसरात राहणाऱ्या 8-10 महिला माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की जो दुकानदार आहे त्याने त्यांच्याशी असे अश्लील व्यवहार केलेले आहेत, अश्लील संभाषण केलेले आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर आम्हाला त्यावेळी सांगितलं असतं तर त्या मुलीवर ही आज वेळ आली नसती आणि आज त्या चिमुकल्या मुलीने आम्हाला येऊन सांगितलं. आज तिने हिंमत दाखवली म्हणजे इतर कोणत्याही महिलांबरोबरच काय लहान मुलीबरोबरही कोणी करण्याची म्हणजे तो दुकानदार सोडा त्या परिसरात राहणारे कोणी तशी धाडस करणार नाही. म्हणजे पोलीस दिदी योजनेद्वारे ही माहिती आम्हाला भेटली आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकलो. याचा आम्हाला एकदम काम केल्याचं जे समाधान आहे ते भेटलं. आतापर्यंत आम्ही फक्त गुन्हे दाखल केलेत आणि त्यांचा तपास केलेला आहे. या योजनेद्वारे आम्ही ते जो होणारा अनर्थ होता त्या मुलीबरोबर तो अनर्थ टळला गेला या योजनेद्वारे. याचं समाधान आम्हाला भेटलं. मी मनीषाताईंना या ठिकाणी प्रश्न विचारतोय की ही खरं तर लहान मुलांना बोलतं करण्याची आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याची ही खूप अवघड कला असते. खूप कमी लोकांना ही जमते. तुमच्या या प्रयत्नांना यश कसं मिळताना दिसतंय आणि हा प्रयोग जो आहे फक्त एका मुंबई शहरापुरताच नाही तर महाराष्ट्रामध्येच अशा पद्धतीनं लागू करण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का? त्या संदर्भात CP साहेबांशी तुमचं काही बोलणं झालंय का? नाही, कसं होतं की लहान मुलं एक पूर्वीपासून सगळे जे आजूबाजूला फिरणारे लोक असतात ते पोलीसच्या युनिफॉर्मला लहान मुलांना घाबरत असतात की तू जेवला नाहीस, शाळेत गेला नाहीस, हे नाही केलं तर पोलिसांकडे देऊ, पोलिसांची गाडी चालली तुला ताब्यात देऊ. आम्ही ह्या योजनेच्या अंतर्गत आम्ही मुलांशी जो संवाद साधला त्यांची भीती घालवली. पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी आहेत, चांगल्या गोष्टीसाठी पोलीस आहेत आणि वाईटाला शिक्षा देण्यासाठी पोलीस आहेत किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आहे. हा एक जो मुळात म्हणजे जे त्यांना कळायला पाहिजे गोष्ट की पोलीस कशासाठी आहेत तो एक प्रयत्न झाला याच्यातनं. आणि एक लेडीज ऑफिसर असल्यामुळं कसं दीदी म्हटलं की त्यांना ती जरा जवळची जाणवत असल्यानं फार मुलं म्हणजे यांचे जेव्हा सेशन संपले तेव्हा मुलं अशी सगळी जवळ येतात, दीदी दीदी म्हणत त्यांचे अनुभव शेअर करतात. म्हणजे हा जो एक दरी म्हणता येईल किंवा हा जो गॅप आहे तो कमी व्हायला लागला आणि आपल्याला त्याची होणारे गुन्हे म्हणजे पोस्को अंतर्गत म्हणा किंवा लैंगिक अत्याचार किंवा इतर अत्याचार सुद्धा मुलं जे बघणार आहेत ते निर्भयपणे पोलिसांशी अप्रोच होणार आहेत. ह्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे हा उपक्रम राबवण्यासाठी CP सरांना फार आवडला. CP सरांना पब्लिकनी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून योजनेबद्दल आवडल्याचं सांगितल्यानं CP सरांच्याच आदेशानं नंतर पूर्ण मुंबईमधल्या ज्या लेडीज ऑफिसर आहेत त्यांना परिमंडळ 6 मध्ये आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. डेमो दाखवलेले आहेत, कसं मुलांशी बोलायचं आहे, व्हिडिओ क्लिप्स त्यांचे शेअर केलेले आहेत. आणि आता हा जून महिन्याची शाळा सुरू होणार आहेत. हा प्रोग्राम पूर्ण मुंबईभर चालणार आहे आणि मग याचे आउटपुट्स बघून वरिष्ठ पुढचे जे आहेत ते पुढे ठरवणार. मी या ठिकाणी शोभाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की जसं मी मनीषाताईंना पण विचारलं की मुलं बोलती होणं हे खूप कठीण गोष्ट असतं आणि जेव्हा घरातलीच व्यक्ती अत्याचार करत असते तेव्हा ही गोष्ट अजूनच अवघड होत असते. तुम्ही हा सगळा गुंता कसा सांभाळता आणि घरातल्याच एखाद्या व्यक्तीबाबत जर कारवाई होणार असेल तर मग प्रेशर देखील असतं, आईकडनं असतं किंवा घरच्यांकडनं असतं की तू बोलू नकोस म्हणून. ही सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता?
त्यांना जे सांगायचं गुड टच किंवा बॅड टच याबाबत आम्ही त्यांना व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आहेत. त्याच्यामध्ये हे दाखवलं की घरचेच व्यक्ती पण असू शकते. त्यावेळी तुमचा विश्वासाचा व्यक्ती जो आहे तुम्ही त्यांना सांगायचं. आता आई जर विश्वासाची असेल तर आईला सांगा, किंवा भाऊ वडील वगैरे यांच्यापैकी एखाद्याकडनं जर झालं असेल तर तुमची जवळची व्यक्ती कोण आहे ज्याच्यावर तुमचा आत्मविश्वास आहे की नाही हा व्यक्ती आपल्याला मदत करू शकतं. आणि लहान मुलांना बॉडीगार्ड वगैरे असं काही बोललं ना तर त्यांना आनंद वाटतो. त्यांना सांगितलं तुमचा बॉडीगार्ड कोण आहे ते नाव सांगायचे की मॅडम माझे वडील आहेत, कोणी म्हणतं माझे दादा दादी आहेत, कोणी म्हणतं माझे पप्पा मम्मी जे असेल ते. तर असं सांगितलं, मग त्यांना सांगितलं की तुम्हाला जर असं काही घडलं तर तुम्ही त्यांना सांगा. आणि त्यांनी जर नाही ऐकलं तुमची शाळा कॉलेजचे जे टीचर्स आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे मीटिंग घेतो, त्यांना पण कळवतो की तुम्हाला जर कोणी असं मुलाने सांगितलं की मी म्हणजे डिस्टर्ब चाइल्ड, त्याने जर डिस्टर्ब म्हणजे सरांनी डिस्टर्ब चाइल्ड ओळखायचं की जे ओळखल्यानंतर ते सांगतील की ह्या मुलगाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते विचारतात शिक्षक लोक पण की तुला काही प्रॉब्लेम आहे का. मग ते त्यांना माहिती मिळाली ते आम्हाला सांगतात किंवा कळवितात. मला तबस्सुमजींना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शाळांपर्यंत पोहोचता कशा आणि तुम्हाला शाळांकडनं नेमका कसा प्रतिसाद मिळाला या संपूर्ण योजनेसाठी? आमच्या पोलीस स्टेशन हद्दीतल्या आम्ही पूर्ण शाळांची एक लिस्ट बनवतो. त्यानंतर त्यास प्रत्येक शाळांच्या प्रिन्सिपलना आधी जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की वयोगटानुसार आम्हाला ते लेक्चर्स द्यायचे आहेत. म्हणजे अगदीच लहान मुलं असतील तर त्यांना गुड टच बॅड टच सांगायचं, त्याच्यापेक्षा जास्त वयोगट असेल तर त्यांना छेडछाड संदर्भात माहिती द्यायची. असं आम्ही त्यांना वयोगटानुसार लेक्चर अटेंड करण्याबाबत माहिती देतो. पोलीस दीदी योजना काय आहे याबाबत थोडक्यात माहिती देतो त्यांना. मग त्यांच्याकडून आम्ही वेळ घेतो, डेट फिक्स करतो आणि त्या वेळेत आम्ही आमचा जे साहित्य आहे प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि इतर स्टिकर आणि बॅनर्स घेऊन जातो आणि मग त्या वयोगटानुसार आम्ही त्यांना लेक्चर देतो. त्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगलाच भेटतो लहान मुलांचा. आणि त्यांचं लेक्चर झाल्यानंतर आम्ही स्टाफ रूममध्ये जाऊन शिक्षकांशी चर्चा करतो की तुम्हाला जर डिस्टर्ब चाइल्ड असा आढळून आला तर तुम्ही त्यांना बाजूला घेऊन विचारा, त्यांच्या पालकांना त्याबाबत माहिती द्या आणि त्यानंतर तुम्हाला वाटलंच असं की यात पोलिसांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे तर तुम्ही आमच्यापर्यंत आम्हाला माहिती द्या. आणि ते सगळी चर्चा आम्ही त्यांच्याशी शिक्षकांशी करतो आणि आमचं जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर तेही मुलांना त्याबाबत अजून माहिती देण्याचं आम्हाला सांगतात आणि तेही माहिती देतात. मनीषाताई, मात्र तुमच्या या प्रयत्नांना यश कसं मिळत आहे? यश यासाठी विचारतोय की जेव्हा तुम्ही मुलांशी संवाद साधता, तुम्ही शाळेतनं बाहेर जाता, त्यानंतर मुलं तुमच्या संपर्कात येतात का? अशा किती घटना तुमच्या या समुपदेशनानंतर उघडकीस आलेल्या आहेत आणि ज्या क्रॅक केलेल्या आहेत, आरोपी जे आहेत ते तुम्ही गजाआड केले? अगदी बरोबर. युनिफॉर्मचं क्रेज असल्यामुळे थोडंसं युनिफॉर्म मुलांनाही आवडत असल्यामुळे मुलं फार लवकर आम्ही बोलायला लागल्यानंतर आवडतं त्यांना बोलायला. मग ते येऊन बऱ्याचशा गोष्टी सांगतात की जे ह्याच्यातल्या नसतात पण. मग त्यांच्याशी समजून सांगून त्यांना बोलायला लागतं की हे असं आहे असं आहे किंवा ही गोष्ट झाली तर तुम्ही आम्हाला तक्रार करा. आणि असे अनुभव आत्ताच तबस्सुमनी जे सांगितलेले आहेत ते आलेले आहेत की अशा 2 केसेस आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत अनुभवानीच की त्यांना आपण दिलेल्या लेक्चर्समुळे किंवा आपण जी माहिती दिली त्यांना सांगितली तर ते त्यांना कळालं की ही तक्रार करायची किंवा जसं मुलींना कोणी एकटी मुलगी असेल किंवा एकटा माणूस असेल की चॉकलेट दिलं किंवा जरा इकडे किंवा असं जे त्या गोष्टीसाठी बोलवलं जातं तर ते तुम्ही अननोन असेल, ओळखीचं नाही किंवा ओळखीचं पण आहे तर एकटीनं जायचं नाही. पालकांशिवाय तुम्ही कुणाकडे असं एक बंद घरात जायचं नाही वगैरे जे आपण त्यांना माहिती देतो. त्यानुसार मुलगी न जाता तिनं पोलीस दिदीला संपर्क साधलेला आहे किंवा तिच्या बाबतीत जे घाणेरडे शब्द दुकानदारांनी वापरले म्हटलं तर तिने पोलीस दिदीला संपर्क साधून ती माहिती दिली. तर मग असं आहे की मुलं जसं त्यांना वाटतं की तक्रार करायचं नेहमी फोन करून दिदींशी बोलत असतात. सेक्शन संपल्यानंतर आमच्याशी सगळे जमा होऊन बोलतात. टीचर्सना पण फार हे गोष्ट आवडते. पालकांनाही एक सिक्युअर भावना तयार व्हायला लागली आहे की पोलीस जवळ येतात आणि मुलांमध्ये पोलीस आपल्यासाठी आहेत ही जी गोष्ट रुजायला लागलेली आहे ती खूप आनंददायी आहे. म्हणजे मुलांना उद्या भविष्यात त्यांना जर कुठे काही बरेच मुलं आईवडिलांशी शेअर नाही करत काही गोष्टी, घाबरतात आईवडिलांना. मग आम्ही तो विश्वास दिला की तुम्ही आईवडिलांशी सांगत नसाल तरी आम्हाला फोन करून आमच्याशी बोला. म्हणून तर आपण हे पोलीस दिदी हे बिरुद ते फार आवडलं त्यांना ते नावच. म्हणजे तुम्ही इतर वेळी पण गप्पा मारता मुलांची? हो, म्हणजे बऱ्याच वेळा काही असे प्रकार नसतील तरी मुलं फोन करतात दिदींना आणि गप्पा मारतात. ह्या काय लैंगिक अत्याचार सोडून पण इतर प्रश्न फार कॉमन नॉर्मल प्रश्न विचारतात पण आम्ही दिदी म्हणून त्यांच्याशी गप्पा मारतो, एक विश्वास निर्माण करतो त्यांच्यामध्ये. पण शोभाताई, मला सांगा की तुम्ही पोलीस दिदी म्हणून काम केलेलं आहे,
मुलांना खरोखर हा प्रकार माहिती असतो का? म्हणजे तुम्ही सांगेपर्यंत हे मुलांना कळालेलं असतं का? जे शिक्षण देणं या मुलांना खरं तर गरजेचं आहे, आजच्या काळाची गरज आहे, कारण या घटना वाढत चाललेल्या आहेत. या मुलांना माहिती असतं गुड टच बॅड टच काय असतो ते? नाही म्हणजे 80% तरी मी म्हणते त्यांना माहितीच नसतं, कारण की आमच्याकडे झोन 6 मध्ये जास्त करून स्लम एरिया आहे. शिवाजीनगर, देवनार, गोवंडी. त्या मुलांना हे कळतच नाही हे बॅड आहे, असं वाईट आहे. ते आम्हाला येऊन सांगतात की मॅडम हे खरंच वाईट असतं. तर असं आम्हाला भरपूर लोकांनी स्पर्श केला, असं झालंय आमच्यासोबत. आता ते स्वतःहून सांगतात. मग त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांना माहीत नसतं हे. जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळेस ते जागृत होतात आणि ते सांगतात की मॅडम आमच्यासोबत असं जर काही झालं तर आम्ही तुम्हाला कळवू. पण जुन्या एखाद्या घटना असतात त्या पुढे येऊन त्या बोलतात का? आणि त्याचा समुपदेशनानंतर या गोष्टी तुम्हाला कळायला काही मदत मिळते का? फरक पडतोय का? हो, मदत मिळतेच आहे त्यांच्या. त्या सांगण्यानुसार आम्ही गुन्हे वगैरे नोंद केलेच आहेत. जरी जुने पण असले पण आम्हाला ते काम करावंच लागतं. त्यानुसार मॅडमने या 2 गुन्हे सांगितले तसे आम्ही रजिस्टर केले, आरोपी वगैरे अटक केले आहेत. एक तबस्सुमजींना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की अत्याचार फक्त मुलींबाबतच होतात का मुलांबाबत देखील असे प्रकार घडतात? तुमच्या निदर्शनास काही गोष्टी आलेल्या आहेत का? अत्याचार फक्त मुलींबाबत नाही घडत आहेत. बालक यामध्ये मुलंही आली आहेत आणि मुलीही आलेत. मुलांच्या बाबतीतही असे प्रकार घडत आहेत. असं एक रिसेंट झालेलं आहे, नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या आधीच झालेली आहे ती घटना. आजोबांनीच त्या मुलावर असे अत्याचार केलेले आहेत. ती केस रजिस्टरही केलेली आहे आम्ही. म्हणजे असं नाही की फक्त मुलींबाबतही अशा घटना घडतात, मुलांबाबतही घडतात. त्यामुळे मी मुलं आणि मुली दोघांनाही ते सांगतो, गुड टच बॅड टच आणि अत्याचारासंदर्भात माहिती देतो. मनीषाताई, शेवटचा प्रश्न, ही योजना अधिक प्रभावी व्हायची असेल तुम्हाला अजून काय सूचना कराव्याशा वाटतायत ज्या अंमलात आणल्या तर अजून ही योजना प्रभावी होऊ शकते? नाही, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे CP सरांच्या आदेशाने CP सरांना ही खूप कल्पना आवडली. ॲक्च्युली निशांतर सरांनी प्रायोगिक तत्वावरती परिमंडळ 6 मध्ये ही कल्पना चालवली आणि CP सरांनी खूप अप्रिशिएट केलं ह्या कल्पनेला. त्यानंतर पूर्ण मुंबईच्या जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्या पोलीस स्टेशनमधल्या लेडीज ऑफिसरना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे, डेमोज दिलेले आहेत की ही पुन्हा कशी राबवायची आहे. आणि आता त्याचे आउटपुट्स आपल्याला शाळा सुरू झाल्या की मिळणार आहेत. हां, आणि मग आता ते एकदा सुरू झालं की मग आपल्याला पुढे अल्टिमेटली आउटपुट आले की त्यातले अजून काय काय आपण अजून बदल काढले पाहिजेत, अजून काय ॲड केलं पाहिजे, या गोष्टी पुढे येतील आपल्याला. येस, मी तुमचे तिघींचे आभार मानतो. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि मार्गदर्शन केलेलं आहे, कारण एका शाळेमध्ये जातात या सगळ्या जणी, अनेक शाळांना याच पद्धतीनं भेट देत असतात. मात्र चॅनलच्या माध्यमातून आज असंख्य प्रेक्षक बघत असतील, त्यांची मुलं बघत असतील, या सगळ्यांसाठी ही गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जर तुमची मुलं सुरक्षित ठेवायची असेल, तुम्हाला 24 तास त्यांच्यावर नजर ठेवता येणार नाही, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असते. त्यामुळे मुलांना या गोष्टी वेळीच कळणं गरजेचं आहे. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.